नमस्कार मंडळी. चला, थंडीचे दिवस चालू झालेले आहेत. थंडीच्या दिवसामध्ये ना काहीतरी चटपट असं खाण्याचं मन होतं. इथं मी बनवणार आहे कांदा भजी. आपण मोठ्या साईजचे काप करून कांदा घेणार आहेत. आपल्याला कांदा जास्त घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ना 3 चमचे बेसन पीठ घ्यायचे आणि अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. आपल्याला ती पण त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे. थोडीशी हिरवी मिरची पण त्याच्यामध्ये घालून घेतली आणि लाल तिखट 1 चमचा घातलाय मी आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. आपल्याला थोडीशी हळद, थोडेसे जिरे आणि त्याच्यामध्ये ना मी एक सिक्रेट सांगणार आहे. त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे. तांदळाच्या पिठाने ना आपले भजे कुरकुरीत होतात आणि खायला पण टेस्टी लागतात. आणि इथं थोडासा चिमूटभर आपल्याला खता सोडा घ्यायचा आहे, कारण की खता सोड्याने आपले भजे ना फुगतात, असे निब्बर होत नाहीत, मऊ बी होतात. आणि आपल्याला थोडं पाणी घालून कारण मग ते मिक्स करून घ्यायचं. आपल्या कांद्याला अगोदरच ओललेपणा असतो त्यामध्ये, त्याच्यामुळे जास्त पाणी नाही घालायचं. इथं कट करून मी कोथिंबीर त्याच्यामध्ये घालून घेतली आणि आपल्याला ते छान असं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला 5 मिनिटं आपल्याला हे पीठ भिजून द्यायचंय. मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं. आपल्याला तेल जास्त कडक होऊन द्यायचंय, असं तेल कमी तापलेलं नाही पाहिजे, कारण की कमी तापलेल्या तेलामध्ये भजे असे इरमल्यासारखे होतात. माझं इथं तेल तापून झालेलं आहे. आता सर्व अशा पद्धतीने आम्ही भजे इथं सोडून घेणार आहे. आम्ही तर सर्व आता भजे, आणि आपल्याला फुल गॅसवरती भजे तळून नाही घ्यायचे, मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे. मिडियम गॅसवरती तळून घेतले ना कुरकुरीत होतात भजे. आपल्याला अशा झाऱ्यानेत ना भजे असे काढून घ्यायचे, कारण की याच्यामध्ये ना तेल निथळल्या जातं. व्यवस्थित मस्त असे कुरकुरीत इथं भजे झालेले आहेत. माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त असे कुरकुरीत भजे इथं तयार झालेले आहेत. मी ते एका डिशमध्ये काढून घेतलेत आणि त्याच्यासोबत आहे ना हिरवी मिरची तळून जर घेतली ना टेस्ट अप्रतिम लागते आणि खाण्याची मज्जा ही एक वेगळीच असते. मी अशा पद्धतीने इथं मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. माझ्या मिरच्या इथं तळून झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती ना थोडंसं मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून घेतल्याने पण मिरच्याची म्हणजे टेस्ट एक वेगळीच येते. मस्त अशी माझी इथं कुरकुरीत कांदा भजी तयार झालेली आहे. रेसिपी जर आवडली असली तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.